वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स। महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना नीट यूजी 2026 ची परीक्षा 21 जून रोजी होईल। आपल्याला नीट यूजी 2025 मध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सर्व गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचा आपण सिरीज बनवत आहे। त्याच्यामध्ये पाठीमागच्या 2 व्हिडिओमध्ये LTMC मुंबई आणि ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबईचं बनवलं होतं। आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचं कॉलेज येणार आहे, ते म्हणजे सेठ गोवर्धन दास सुंदरलाल मेडिकल कॉलेज मुंबई। हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असून या ठिकाणचं मेरिट अगदी एम्सच्या दर्जाचं असतं आणि महाराष्ट्र राज्यामधील टॉपचं मेडिकल कॉलेज असं आपण म्हणतो। याचा हा फोटो आहे। याचा जो कॉलेजचा कोड आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय 1103 असं हे कॉलेज आहे। म्हणजे स्थापनेनुसार हे महाराष्ट्र राज्यामधील 3 नंबरचं कॉलेज आहे असं आपण त्याला म्हणू शकतो। हा फोटो आहे। यानंतर ह्याचा आपण कट ऑफ कॅटेगरी वाईज पाहणार आहोत। वास्तविक या सगळ्या गोष्टीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा यासाठी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असतो तो म्हणजे कॅटेगरी वाईज कट ऑफ किती असायला पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण या निमित्तानं या ठिकाणी पाहणार आहोत। तर ओपन EWS SCBC VJ NT 1 2 3 आणि SC ST अशा राऊंड 1 2 3 त्याचबरोबर जे वुमन कॅटेगरी आहे त्याला सुद्धा राऊंड 1 2 3 अशा आणि हिली एरिया त्याचबरोबर खाली PWD वगैरे ह्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहे। ओपन कॅटेगरीचा जर कट ऑफ आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी SML आपण दिलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मार्क्स सुद्धा दिले। आता ही हायर साईडनं मार्क्स आपल्याला दिसत आहेत। तर हे 607 588 आणि 587 हा ओपनचा जनरलचा कट ऑफ आहे आणि फिमेल कॅन्डिडेटचा 600 589 आणि 588 असा कट ऑफ राहिलेला आहे। हिली एरियाचा या ठिकाणी जर कट ऑफ पाहायला गेलं तर आपल्याला 573 म्हणजे हिली एरियाचा टॉपच्या कॉलेजमध्ये आपल्याला याचा कट ऑफचा फरक जाणवून येतो। याच्या पुढे SML सुद्धा आपण पाहू शकता। त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे EWS या कॅटेगरीचा मार्क्स 567 566 हे आपण राऊंड 1 2 3 मध्ये होतो आणि त्यानंतर मात्र वुमन कॅटेगरीमध्ये 578 573 53 आणि 553 असा राऊंड 2 आणि 3 चा कट ऑफ राहिलेला आहे। इकडे जर आपण पाहायला गेलं तर EWS चा कट ऑफ हा ओपन पेक्षा खूप कमी राहिलेला आहे। वास्तविक तेवढा कमी असत नसायचा, परंतु मराठा आरक्षण 2024 पासून मिळाल्यापासून EWS मधील मराठा कास्ट बाजूला गेल्यामुळे EWS चं कट ऑफ मध्ये खूप ड्रास्टिक चेंज आपल्याला झालेला दिसत आहे। त्यानंतर SCBC हा एक कॅटेगरी आहे ज्याला आपण सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास असं म्हणतो। या ठिकाणचा सुद्धा कट ऑफ आहे, खरं ओपन पेक्षा बऱ्यापैकी कमी आहे। 517 566 वास्तविक आता आणि 566 577 आहे हा आणि त्यानंतर 569 565 आणि 565 हे राऊंड नुसार राऊंड 1 2 3 चा SCBC या कॅटेगरीचा कट ऑफ आहे। OBC या कॅटेगरीसाठी आपण 591 71 आणि 71 असा राऊंड 1 2 3 चा कट ऑफ आपल्याला दिसत आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे की OBC साठी सुद्धा आपल्याला वुमन मध्येचा कट ऑफ आपण या ठिकाणी पाहू शकतो। त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की इकडे आपल्याला हिली एरिया आणि PWD चं सुद्धा कट ऑफ आपण पुढच्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत। त्याच्यानंतर हा जो VJ DT डिनोटिफाईड ट्राइब्स आहे या ठिकाणी 567 562 आणि 562 असा कट ऑफ कॅटेगरी वाईज हा आपल्याला राहिलेला आहे आणि 560 हा कट ऑफ हा VJ DT चा हा आपल्या राऊंड 2 मध्ये वुमन कॅटेगरीमध्ये राहिलेला आहे। त्याचबरोबर आपण इकडे जर पाहायला गेलं तर NTB या कॅटेगरीसाठी कट ऑफ हा पाहायला गेलं तर इकडे सर्वात हायेस्ट कट ऑफ ओपन, त्यानंतर OBC, त्यानंतर SCBC, नंतर EWS, त्यानंतर सर्वात कमी कट ऑफ जो असतो तो ST कॅटेगरीचा असतो, त्यानंतर SC कॅटेगरीचा एक कट ऑफ सर्वात कमी असतो, त्यानंतर हायर साईडनं NTB चा कट ऑफ असतो तो खालून 3 नंबरचा असतो आणि त्यानंतरचा जर कट ऑफ पाहायला गेलं तर आपल्याला VJ नंतर EWS
म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात कमी कट ऑफ एससीचा 2 नंबर, एनटीबीचा 3 नंबर मध्ये कमी कट ऑफ असतो. त्यानंतर व्हीजेचा 4 नंबर, 5 नंबर आपला जो कट ऑफ असतो तो ईडब्ल्यूएसचा असतो आणि त्यानंतरचा कट ऑफ असतो एनटीसीचा, नंतर एससीबीसीचा कट ऑफ असतो सर्व हायर साईडनी आणि ओबीसी आणि एनटीडीचा कट ऑफ सेमच असतो. आपण 8 किंवा 9 असं पकडूया आणि ओपनचा सगळ्यात हायेस्ट कट ऑफ असतो 10 नंबरचा. म्हणजे एकंदरीत हा कट ऑफच्या बाबतीत बघितलं आपण. एनटीबीचा कट ऑफ पाहायला गेलं तर राऊंड 1, 2 आणि 3 मध्ये 568 जनरलसाठी आणि 550 हा वुमन कॅटेगरीचा कट ऑफ राहिलेला आहे. एनटीसी साठी 576, 73 आणि राऊंड 1, 2, 3 मध्ये आहे आणि फिमेल कॅन्डिडेट मध्ये 574 एवढा मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज चांगल्यापैकी मिळालेलं आहे. एनटीडी कॅटेगरीसाठी 586, 573 आणि इकडे 560 पर्यंत आपल्याला राऊंड 3 मध्ये वुमन कॅटेगरीमध्ये आलेला आहे. एससी कॅटेगरीसाठी 541, इकडे 505 पर्यंत आला आणि 592 पर्यंत सुद्धा अगदी थोडे 6 असणाऱ्या राऊंड 3 मध्ये हा कट ऑफ राहिलेला आहे. तोच आपण वुमन कॅटेगरीमध्ये बघायला गेलं तर 493 पर्यंत आपल्याला राऊंड 3 मध्ये कट ऑफ आलेला आहे. एसटी कॅटेगरी मधला हा SML आपण पाहायचा आहे. बऱ्यापैकी SML जो आहे तो 18,000 एवढा डाऊन आलेला आहे. म्हणजे इकडे 435 मार्कापर्यंत आणि 386च्या फिमेल कॅन्डिडेटला सुद्धा अगदी राऊंड 3 मध्ये ही कॉलेज मिळालेलं. परंतु हा कट ऑफ आपण पकडायचाच नाहीये, आपण इकडे कट ऑफ पकडायचा आहे. यानंतर आपण जर पुढे पाहायला गेलं तर यानंतरचा जो प्रकार आहे तो म्हणजे हिली एरिया. हिली एरियामध्ये राऊंड 3चा कट ऑफ जे आहे तो राऊंड 3चा कट ऑफ आपण हिली एरियामध्ये जर गेला तर इकडे थोडासा डिफरंट आपल्याला दिसत आहे. ओपन मध्ये त्यात म्हणजे 5 मार्काचा डाऊनफॉल आपण पाहायला मिळत आहे. त्यानंतर 582 इकडे काही फारसा फरक नाही झाला आपल्याला. एससीबीसी मध्ये तर चेंज नाहीच दिसला आपल्याला. म्हणजे अशा टाईपमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला हिली एरियाच्या मध्ये सुद्धा जे काही 511 पर्यंत इथे कट ऑफ एससी कॅटेगरीसाठी आलेला आहे, 511 पर्यंत एनटीबी कॅटेगरीसाठीच आहे. पीडब्ल्यूडीचा जर कट ऑफ आपण पाहायला गेलं तर बघा इकडे हायेस्ट कट ऑफ आहे 417, 446, 300 म्हणजे इकडे बघा 244 ला सुद्धा कट ऑफ आहे. खरं तर पीडब्ल्यूडीचे विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल असेल तर कुठे ना कुठे गव्हर्नमेंट कॉलेज हे 100% आपल्याला मिळत असतंय, याच्याबद्दल काही शंका नाहीये. हा सर्व पाहिल्यानंतर ऑल इंडिया कोट्याचा आपण जर टॉपिक पाहायला गेलं तर ऑल इंडिया कोटामध्ये आपण एकूण सर्व प्रकारच्या ज्या कॅटेगरी आहेत त्या सर्व कॅटेगरीमध्ये एकतर ओपनचा एक कॅटेगरी असते त्यांचा 575, ईडब्ल्यूएसला 563 आणि 566 ओबीसी कॅटेगरीचा 521 आणि 458 हा कट ऑफ आपल्याला ऑल इंडिया रँकचा राऊंड 3चा कट ऑफ आहे. आपण स्पेशल रिझर्वेशन मध्ये डिफेन्स 1, 2 आणि 3 म्हणजे 573, 558 आणि 543 आणि हा तुमचा SML या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. जर आपण ह्या सर्व गोष्टी पाहायला गेल्या तर या कट ऑफच्या नंतर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओ आम्ही तुम्हाला आणणार आहोत. जवळपास महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या 42 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये आहेत. एम्स कॉलेज एक आहे, AFMCचं एक कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. त्याबरोबर एम्स नागपूर नावाचे एक कॉलेज आहे. त्याचबरोबर एक टिपिकल वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉलेजेस या संदर्भामध्ये, त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेज सुद्धा आपल्याला 24 एवढी संख्या आहे. ही सर्वांचा कट ऑफ आपण त्या व्हिडिओमध्ये बनवणार. त्यासाठी तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. याचबरोबर या सगळ्या गोष्टीसाठी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्रामसाठी सुद्धा आपल्याकडे सर्व गोष्टी होत राहतात. याच्यामध्ये या सर्व गोष्टी आपण बघायला स्कॉलरशिपबद्दल गायडन्स असेल, रजिस्ट्रेशन किंवा या सर्व गोष्टीसाठी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये आपण हजर राहू शकता. प्रत्यक्षात आपण युट्यूबवरती जेवढ्या गोष्टी मांडू शकतो त्याहीपेक्षा प्रत्यक्ष ज्यावेळेस काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये असतो त्यावेळेस मेसेज, PDF किंवा फोन कॉल आणि व्हिडिओ या सगळ्या गोष्टीमधून आपण सर्व गोष्टी किंवा प्रत्यक्षात भेटी देऊन सुद्धा आपल्याला काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सर्वांना आपल्या ह्या करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यावरती हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.